नमस्कार मंडळी, मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, घरामध्ये छान अशी चटपटीत आणि चटकदार पाणीपुरी इथे बनवलेली आहे, कारण मुलांना देखील खूप खाण्याची इच्छा होत होती। त्यामुळे म्हणलं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरामध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी अशी छान अशी पाणीपुरी बनवावी। तर इथे बघा संपूर्ण तयारी केलेली आहे। तर गोड पाणी त्यासोबत तिखट पाणी ह्याचे पॉकेट मी बाहेरून विकत आणलेले होते, कारण खूप वेळ कमी होता, जास्त वेळ लागेल त्यामुळे। आणि त्यासोबत पुऱ्यांचं पॉकेट घेऊन आलेलं होतं आणि त्यासोबत घरामध्ये ह्या पुऱ्या जे काय आहेत त्या तळल्या, खूप साऱ्या पुऱ्या तळल्या इथे, कारण सर्वजण घरामध्ये फॅमिली मिळून छान अशी पाणीपुरीची पार्टी करणार होतो। तर त्यासाठी इथे बघा कांदा, टोमॅटो, परत कोथिंबीर आणि त्यासोबत इथे उकडलेले बटाटे आम्ही घेतले आणि बघा इथे सर्व मॅश करून घेतले। रगडा तर बनवला नव्हता, त्यामुळे इथे बटाटे छान उकडून घेतले। तर बटाटे टाकले, त्यासोबत थोडासा चाट मसाला टाकला आणि त्यानंतर बघा इथे छान कांदा बारीक चिरलेला, त्यासोबत टोमॅटो, कोथिंबीर असं एकसारखं इथे रगडा करून घेतला आणि वरून कोथिंबीर टाकली। तर त्यासोबत बाकीची देखील तयारी करायची होती, तर हे संपूर्ण मिक्स वगैरे करून घेतलं आणि त्यासोबत येताना इथे मी सप्पक बुंदी आणि त्यासोबत बारीक शेव देखील घेऊन आलेले होते। तर अगोदर ते दोन्ही पाणी देखील करून घेतलं, तिखट आणि गोड पाणी करून घेतलं। तर इथे बघा संपूर्ण फॅमिली हॉलमध्ये बसून आम्ही छान अशी पाणीपुरी एन्जॉय करणार होतो। तर मुलांना खूप उत्सुकता लागलेली होती पाणीपुरी खाण्याची, त्यामुळे सर्वात अगोदर मुलांना इथे प्लेट बनवून दिलो आणि त्यांना म्हणलं मनसोक्त खावा जे काही खायचं आहे। तर मुलांना देखील खूप छान अशी टेस्टी आणि चटपटीत पाणीपुरी मुलांनी देखील खूप छान अशी एन्जॉय केली। तर खूप छान घरच्या घरी अशी पाणीपुरी झालेली होती। तर सर्वांनी पाणीपुरीचा आनंद घेतला। तर सर्व जे काही घरातील मोठे मेंबर्स आहेत ते नंतर घेणार होते, कारण मुलांना घाई लागलेली होती, त्यामुळे सर्वात अगोदर इथे मुलांनी खाऊन घेतली। तर तुम्ही देखील अशा प्रकारे छान चटपटीत चटकदार घरच्या घरी पाणीपुरी बनवू शकता। तर बघा, हे जे काही पाणीपुरी आहेत ते डीमार्टमध्ये वगैरे पाणीपुरीचे पॉकेट भेटतात। तर हे जे काही पाणीपुरी आहे ती घरात आणून तळलेले आहेत। तर खूप छान अशा फुलतात पाणीपुरी आणि संपूर्ण इथे जे काही सामान होतं पाणीपुरीचं, काहीसं सामान घरात बनवलेलं होतं, काहीसं विकत आणलेलं होतं, कारण वेळ देखील खूप कमी होता आणि संध्याकाळचे बघा 8 ते 9 वाजत आलेले होते, जेवणाचा टाईम होतो। पण मुलांना पाणीपुरी खाण्याची क्रेविंग होत होती, म्हणून इथे पाणीपुरीचा घाट घातलेला होता। त्यामुळे काहीशा अशा वस्तू होत्या त्या बाहेरून विकत आणलेल्या होत्या। तर बघा खूप छान अशी सर्वांनी मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय करत होते। आपण घरात देखील पाणीपुरीच्या पुऱ्या बनवू शकतो, जे काही मैदा रवा असेल त्याच्याने देखील आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवू शकतो। छान होतात, पण जास्त वेळ अशा क्रिस्पी पुऱ्या राहत नाहीत, लगेच मऊ पडतात। त्यामुळे घरात करण्यापेक्षा म्हणलं बाहेरूनच आणावं, त्यामुळे बाहेरूनच आम्ही विकत पॉकेट आणलं आणि घरी आणून तळलो। घरी देखील होतात, पण जास्त वेळ चांगल्या राहत नाहीत। तर काहीजण रव्याचा किंवा मैद्याचा वापर करून देखील पाणीपुरीच्या पुऱ्या बनवतात। हे जे काही गोड पाणी तिखट पाणी होतं ते बनवायला देखील खूप वेळ लागणार होता, त्यामुळे बाहेरून आणलं होतं आणि मुलांना देखील खूप भूक लागलेली होती। तर मस्त अशी सर्वांनी पाणीपुरी एन्जॉय केली। त्यासोबत तुम्हाला हा पाणीपुरीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पहिलं लाईक करा, आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।